नमस्कार, आपण पाहत आहात लोकनाय न्यूज। कोणाला स्वप्नातही वाटलं नव्हतं की घराच्या प्रगतीसाठी झटणारा एक होतकरू तरुण असा अचानक काळाच्या दाढेत जाईल। चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही तालुक्यातील सामधा येथे गुलाबनाथ यांच्या घराजवळ आज सकाळी एक अत्यंत हृदयद्रावक आणि धक्कादायक घटना घडली आहे। अवघ्या 23 वर्षाचा तरुण धीरज भास्कर बोरकर राहणार टेकरी यांचा ट्रॅक्टर ट्रॉलीचा भीषण अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला आहे। धीरज हा अत्यंत शांत, मनमिळाऊ आणि कुटुंबासाठी झटणारा युवक म्हणून ओळखला जात होता। संयुक्त कुटुंबाचा आधार बनण्याची स्वप्न उराशी बाळगून तो सतत मेहनत करत होता। मिळालेल्या माहितीनुसार सामधा येथे गुलाबनाथ यांच्या घराजवळ रेतीने भरलेली ट्रॅक्टर ट्रॉली रिकामी करण्याकरिता काम सुरू होते। ट्रॉली रिकामी करण्यासाठी हुक काढत असताना अचानक ट्रॅक्टर मागे सरकली आणि काही क्षणातच भीषण अपघात घडला। या घटनेत धीरज हा ट्रॅक्टर आणि ट्रॉलीच्या मध्ये जोरदार दबला गेला। त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आणि त्याचा जागीच मृत्यू झाला। काही क्षणांपूर्वी कामात व्यस्त असलेला धीरज पुढच्या क्षणी कायमचा निघून गेला। या घटनेने संपूर्ण परिसर सुन्न झाला आहे। अजून वय काय होतं त्याचं, घरासाठीच तर झटत होता, अशा भावना गावकऱ्यांमधून व्यक्त केल्या जात आहेत। घटनेची माहिती मिळताच सिंदेवाही पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली। पंचनामा करून मृतदेह सिंदेवाही ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला असून पुढील प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे। या दुर्दैवी घटनेमुळे टेकरी गावासह संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे। बोरकर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे। या प्रकरणाचा पुढील तपास सिंदेवाही पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक कांचन पांडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार देशमुख, पोलीस कॉन्स्टेबल रामदास निलेवार आणि पोलीस कॉन्स्टेबल दादाजी रामटेके करीत आहेत। लोकनाय न्यूज, रोशन खानकुरे, सिंदेवाही।